गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. शुभ सकाळ. चला, माझं नाव पुंजाराम इंगळे. मी शिवडी क्रॉस रोड इथे शिक्षण सेवक म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण मराठी व्याकरण शिकणार आहोत. सर मी मराठी हा कोण वाचणार? चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जयासाठी संवत लाच चालवे लागते. सर मी एकदा वाचू? हे पहा, कोण मराठीत व्यवस्थित वाचणार का कोणी? हा मी. वाच. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावं लागते ना. म्हणजे स्वतःला मेहनत करावी लागते. गुरु फक्त दरवाजा पर्यंत पोहोचून देणार किंवा यशापर्यंत पोहोचून देणार. बरोबर. तर आपल्याला आज मराठी व्याकरण मध्ये काय शिकायचं आहे? सर्वनाम. सर्वनाम. सर्वनामाबद्दल थोडं काय माहिती आहे की कोणाला? सर्वनाम म्हणजे काय? याच्या आधी झाला होता का तुमचा एखादा लेक्चर? नाही. चला, हा एक उतारा आहे. उतारा बघू आपण. राजू नावाचा एक मुलगा होता. राजू इयत्ता 5वीत शिकत होता. राजूला अभ्यासाची खूप आवड होती. राजूचे अक्षर खूप सुंदर आणि वळणदार होते. राजू माझा खूप चांगला मित्र होता. एकदा राजूचा वाढदिवस होता. राजूने आम्हा सर्व मित्रांना बोलवले. आम्ही सर्वांनी राजू सोबत खूप धमाल केली. हा उतारा बघा. याच्यात राजूचं जे नाव आहे, हे नाव प्रत्येक वाक्यात राजू राजू वापरलं आहे की नाही? हो. हा, तर ते चांगलं दिसतं का आपल्याला? नाही. नाही. तर आपण त्याच्या जागी त्याला, त्याला, त्याने, त्याचा, त्यांनी हा शब्द वापरू शकतो. यालाच आपण काय म्हणतो? सर्वनाम. नामाच्या जागी आलेल्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. बरोबर. आता आपण हे पहा. जिथं लाल डॅश केलेला आहे तिथं बघा. आता राजू नावाचा एक मुलगा होता. बरोबर. तो इयत्ता 5वीत शिकत होता. त्याला अभ्यासाची खूप आवड होती. त्याचे अक्षर सुंदर आणि वळणदार होते. राजू माझा खूप चांगला मित्र होता. एकदा त्याचा वाढदिवस होता. त्याने आम्हा सर्व मित्रांना बोलवले. आम्ही सर्वांनी त्याच्या सोबत खूप धमाल केली. आता सुरुवातीच्या उतार्यात आणि ह्या उतार्यात काय फरक आहे? खूप फरक आहे सर, कारण की सर्वीकडे राजू आलेला. आता तो, त्याला, त्याचे, त्याचा, त्याने, त्याचा आला. बरोबर. म्हणजे एखादा जर उतारा लिहायचा असला आपल्याला, तर आपण फक्त त्याचं एकदाच नाव घेतो है ना. नंतर त्या नावाच्या जागी आपण तो, त्याला, त्याचे, त्याचा, त्याने, त्याचा असे शब्द वापरतो. तर ह्या शब्दाला काय म्हणतात? जे नामाच्या जागी आलेले शब्द आहे त्याला आपण काय म्हणतो? सर्वनाम. सर्वनाम. बरोबर. हा. तर इथं बघा आपण, तो, त्याला, त्याचे, त्याचा या शब्दांना स्वतःचा असा वेगळा अर्थ नाही. बरोबर आहे की नाही? आपण तू जर म्हणलं तर तुला असं सेपरेट तर अर्थ नाही. आपण ते कोणाला तरी उद्देशून बोलतो किंवा कोणाच्या तरी जागेवर बोलणार ना, नावाच्या जागेवर. तर त्याला तो अर्थ प्राप्त होणार. हे शब्द ज्या नामाऐवजी वापरले जातात त्यांचाच अर्थ त्यांना लागू होतो. जसं की आपण राजू बघितला. राजू खूप अभ्यास करतो. तो ह्या शाळेत शिकतो. आता तो शब्द आहे, हा कशाचे पर्यायी शब्द आला? राजूच्या पर्यायी शब्द आला. म्हणून ज्या तुला आहे असा सेपरेट असा काही अर्थ नाहीये. ज्या राजूला जो अर्थ आहे तोच त्या शब्दाला पण अर्थ आहे. बरोबर. म्हणून तो, त्याला, त्याचे, त्याचा ह्या शब्दांना स्वतःचा असा काही वेगळा अर्थ नसतो. ते ज्या शब्दासाठी, ज्या नामासाठी वापरले त्यांच्यासाठी जो अर्थ आहे तोच अर्थ त्यांना लागू होतो. बरोबर. आता सर्वनाम. इथं आपण त्याची एक व्याख्या बघू. काय? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
हो दोन्ही व्याख्या जेमतेम सेम आहे. कशा? नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला. बरोबर आहे की नाही? जसं की आपण राजू बघितला. राजू आपण प्रत्येक ठिकाणी लिहू शकतो का किंवा वापरू शकतो का? नाही नाही. नाही. फक्त एकाच ठिकाणी लिहिलं आणि नंतरच्या येणाऱ्या वाक्यामध्ये तो, त्याने, त्याचा हे शब्द वापरले. हो किंवा त्या राजूचा पुनरुच्चार, म्हणजे राजू हे नाव पुन्हा पुन्हा येऊ नये म्हणून आपण तिथं सर्वनाम घेतलं. सर्वनाम म्हणून हे ज्या घेतलं. दोन्ही, बरोबर आहे की नाही? या दोन्हीच्या व्याख्या आहे या सेम आहे. कशा? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. किंवा नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. बरोबर? हे सर्वनामाची व्याख्या आहे. हवं तर हिला लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेतली. घेतलंय? ओके. आता सुरुवातीला बघितल्यानुसार सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. बरोबर? सर्वनाम हा ज्या नामाच्या ऐवजी वापरला किंवा सर्वनाम ज्या नामाबद्दल वापरतात त्याचा अर्थ सर्वनामांना प्राप्त होतो. वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही, हे सगळ्यात मुख्य. आपण सरळ सर्वनाम वापरू शकत नाही. जोपर्यंत एखादं वाक्यात सगळी राजू आला होता, राजूच्या नंतर येणारे शब्द सर्वनाम होते, तरच आपण सर्वनाम वापरू शकतो. सरळ पहिल्या वाक्यापासून आपण सर्वनाम वापरू शकत नाही. बरोबर? सर्वनाम हे नामाचे प्रतिनिधित्व करते. बरोबर? सर्वनामाचे 4 प्रकार कसले? म्हणजे 4 त्याचे कसे उपप्रकार पडतात? सर्वनामाला स्वतःचा अर्थ नसतो. सर्वनाम ज्या नामाबद्दल वापरतात त्याचा अर्थ सर्वनामांना प्राप्त होतो. वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. आणि चौथं काय? सर्वनाम हे नामाचे प्रतिनिधित्व करते. म्हणजे सर्वनाम हे नावाच्या जागी येते किंवा जर वाक्यात सुरुवातीला नाम येऊन गेलं तर दुसऱ्या वाक्यामध्ये सर्वनाम येणार. पण जे सर्वनाम आहे ना, त्याला सर्व जो अर्थ आहे तो जे नाम आलेलं आहे त्याचाच अर्थ राहणार. बरोबर? आता इकडे बघा. राजू नावाचा एक मुलगा होता. आता जे राजू आहे, हे राजू काय आहे? राजू नावाचा एक मुलगा होता. ओके. राजू हे नाम आहे. नाम आहे. आता दुसऱ्या वाक्यात आपण त्याच्याबद्दलच बोलतोय. मग दुसऱ्या वाक्यात पण आपण नाम घेणार का? नाही. तर त्या जागी काय घेणार आपण? सर्वनाम घेणार. बरोबर? तर पहिल्या वाक्यात सांगितलं की राजू नावाचा एक मुलगा होता आणि दुसऱ्या वाक्यात सांगितली तो, जो की राजू, तो इयत्ता 5वीत शिकत होता. तर आता जे तो आहे तो, ह्या तोला काय अर्थ आहे? हे राजूच्या नावाच्या जागी आलेला शब्द. बरोबर? आता आपण असं बी करू शकतो, तिथं राजू नावाचा एक मुलगा होता, राजू इयत्ता 5वीत शिकत होता. पण आपण 2-2 वेळेस नाम घेतो का? नाही. जर दुसऱ्या जाग्यावर नाम आलं तर तिथं आपण सर्वनाम घेतो. म्हणून आपण त्या राजूच्या जागी तो हा शब्द घेतला. तर तो ह्या शब्दाला जो अर्थ आहे तो राजूचा प्राप्त आहे. जो राजू आपण वापरतो तोच आपण शब्द तो या ठिकाणी वापरला. म्हणजे राजूला समांतर अर्थ तो ह्या वाक्यासाठी फक्त. आता बघा, राजू नावाचा एक मुलगा होता, तो इयत्ता 5वीत शिकत होता, त्याला अभ्यासाची खूप आवड होती. आता तो आणि त्याला, काय हे शब्द? तो आणि त्याला. व्हेरी गुड. हे काय? सर्वनाम. व्हेरी गुड. हे काय? सर्वनाम. हे असले सर्वनाम आहे की जे नावाच्या जाग्यावर आपण पर्याय म्हणून वापरले. बरोबर? की त्याला अभ्यासाची खूप आवड आहे. जसे की तो काय? राजूला अभ्यासाची खूप आवड आहे. पण राजू आपण हे नाव पुन्हा पुन्हा वापरू नये म्हणून आपण त्या ठिकाणी तो आणि त्याला हे शब्द वापरले, की त्यालाच आपण सर्वनाम असे म्हणतो. मग आता इथं सर्वनामाचे काही प्रकार दिलेले आहे. कोणते कोणते ते प्रकार? मी, आम्ही, तू, तुम्ही, ती, ते, हा, ही, हे, ह्या, ते, त्या, हा, त्या, कोण, तो,
तो, ची, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः ही मराठीत सर्वनाम आहे. बरोबर. हे असे सर्वनाम आहे की आपण हे नामाच्या जागी वापरू शकतो. जसे की कोणते कोणते? मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः. हे असले सर्वनाम आहे की आपण वाक्यात जर एखादा सुरुवातीला नाम वापरलं तर त्याच्यानंतर येणाऱ्या त्याच नामाबद्दल जर माहिती असेल तर आपण त्या ठिकाणी सर्वनाम म्हणून वापरतो. बरोबर? याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आता सर्वनामाचे काही प्रकार आहे. सर्वनामचे प्रकार. सर्वनामाचे पूर्ण प्रकार किती? 6 प्रकार आहे. 6 प्रकार आहे. व्हेरी गुड. तर त्यातला आता पहिला प्रकार कोणता? पुरुषवाचक. दुसरा दर्शक, तिसरा संबंधी, त्याच्यानंतर प्रश्नार्थक, त्याच्यानंतर सामान्य किंवा अनिश्चित आणि 6वा आत्मवाचक. सर मी हे वाच. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य आणि आत्मवाचक. पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य किंवा अनिश्चित आणि आत्मवाचक. आता आपण ह्या प्रकाराचे माहिती बघू एकाएकाची. आता आपण पहिला कोणता प्रकार आहे? पुरुषवाचक. पुरुषवाचक मध्ये येतो त्याच्यातले काही अर्थ. त्याच्यात प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष हे 3 उपप्रकार पडतात. तर पहिला पुरुष म्हणजे कोणता? बोलणाऱ्याचा. प्रथम पुरुष म्हणजे कोण? बोलणाऱ्याचा. द्वितीय पुरुष म्हणजे कोण? ज्याच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्याचा. जाग्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्याचा. आणि तृतीय पुरुष म्हणजे कोणता? ज्याच्या विषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या वस्तूचा किंवा त्या व्यक्तीचा. ज्याच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्या वस्तूचा किंवा व्हेरी गुड. या तिन्ही वर्गातील नामाबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. या तिन्ही वर्गातील नामाबद्दल येणाऱ्या सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. व्हेरी गुड. आता पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार जसं सांगितलं मी तुम्हाला काय? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ना हे पुरुषवाचक सर्वनामाचे उपप्रकार आहे की जो पुरुषवाचक सर्वनाम काय आहे आपलं की पहिलं सर्वनामाचं पहिलं उपप्रकार आहे. त्या उपप्रकाराचे हे प्रकार. आता बघा पुरुषवाचक. पुरुष मध्ये कोणता? प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. एक वचनी. आता त्याच्यात एक वचनी आणि अनेक वचनी पण असतात. जसं की प्रथम पुरुष मध्ये कोणतं असतं? मी, स्वतः. अनेक वचनी मध्ये असतं आम्ही. आता द्वितीय पुरुष मध्ये असतं एक वचनी मध्ये तू आणि अनेक वचनी सर्वनामामध्ये असतं तुम्ही किंवा आपण. आणि तृतीय पुरुष एक वचनी सर्वनामामध्ये असतो तो, ती, ते, त्याला, तिला. आणि अनेक वचनी सर्वनामामध्ये असतात ते, त्या, ती, त्यांना. हवं तर याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. है ना? आपण पुरुषवाचक मध्ये बघितलं. पुरुषवाचक मध्ये प्रथमच आपण उपप्रकार बोलतोय की जसं की बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. आता त्याचे काही उदाहरण जसे की मी घरी जाणार. म्हणजे मी स्वतःला बोलतोय मी घरी जाणार है ना. तर तिथं जे मी सर्वनाम वापरलं ते काय? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आता दुसरं आपण शाळेत जाऊ. आपण म्हणजे काय? एका समूहाबद्दल बोलतोय पण आपण स्वतःसाठीच बोलतोय ना. प्रथमच ना ते आपण. आपण शाळेत जाऊ म्हणजे काय? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. व्हेरी गुड.
आता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारा व्यक्ती ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. आता एक माणूस दुसऱ्या माणसासंग बोलतोय, तर ज्याच्या सोबत बोलतोय त्याला काय म्हणणार आपण? द्वितीय द्वितीय पुरुषवाचक पुरुषवाचक सर्वनाम. सर्वनाम. बरोबर. आता त्याचे काही उदाहरण. तू खेळायला चल. मी म्हणलं ना, आपण जर दुसऱ्याला बोलतोय तर तो दुसऱ्याला जे बोलतोय आपण त्याला काय म्हणणार आपण? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. जसं की मी त्याला बोलणार तू खेळायला चल, है ना? तर इथं जे तू शब्द आहे तू, हे काय येणार? द्वितीय पुरुषवाचक द्वितीय सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम. आणि सेकंड नंबर, तुम्ही घरी कधी येणार? म्हणजे आपण दुसऱ्या माणसाला विचारतोय की तुम्ही घरी कधी येणार, म्हणजे द्वितीय पुरुषाला आपण विचारतोय. बरोबर. म्हणजे इथं काय येणार? तुम्ही. तुम्ही हा शब्द पण काय येणार? द्वितीय द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम. व्हेरी गुड. आता आपण बघूया तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारा व समोरच्या दोन्ही वगळून ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्ती वस्तू यांचा उल्लेख करताना जे सर्वनाम आपण वापरतो त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. जसं की आता दोन माणसं बोलतायत, पण ती दोन माणसं एकमेकाबद्दल न बोलता तिसऱ्या माणसाबद्दल बोलतायत की जो तिथं प्रेझेंट नाहीच आहे, त्याला आपण काय म्हणणार? तृतीय पुरुषवाचक तृतीय सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम. सर्वनाम. व्हेरी गुड. आता आपण बघा, ते सर्वजण इथेच येत होते. ते म्हणजे आपण तिसऱ्या माणसाबद्दल बोलतोय. तिसऱ्या. बरोबर ना? ते आपल्याला इथं प्रेझेंट नाहीये ते. त्या काय करत होत्या? आपण दुसऱ्या माणसाला विचारतोय की त्या काय करत होत्या. तिसऱ्या माणसाबद्दल माहिती दुसऱ्या माणसाकडून विचारतोय. म्हणून जो त्या हा शब्द आहे, ते आणि त्या, हे काय? तृतीय पुरुषवाचक. पुरुषवाचक सर्वनाम. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. व्हेरी गुड. आता सर्वनामाचा दुसरा प्रकार दर्शक सर्वनाम. दूरची वस्तू आणि जवळची वस्तू. आता दूरची वस्तू कोणती येणार? तो मुलगा आहे, ती फुले आहेत, ते झाड आहे. आता जवळच्या वस्तूमध्ये काय येणार? हा चेंडू आहे, ही वही आहे आणि हे पुस्तक आहे. बरोबर. आपण जर दूरची एखादी वस्तू किंवा व्यक्तीबद्दल जर बोलतोय तर आपण तो, ती, ते हे सर्वनाम वापरतो. आणि जवळ, आपल्या जवळ किंवा हातामध्ये एखादी वस्तू आहे की एकदम जवळ आहे, तर तिला आपण काय म्हणणार? हे, हा, ही, हे. जसं की आता जर दूरची वस्तू जर म्हणलं तर तो मुलगा आहे, ती फुले आहेत, ते झाड आहे. आणि जवळची जर वस्तू किंवा व्यक्ती जर बोलायचं असेल तर हा चेंडू आहे, ही वही आहे, हे पुस्तक आहे. बरोबर. तर आपण तो, ती, ते दूरच्या व्यक्तीसाठी, हा, ही, हे जवळच्या व्यक्तीसाठी किंवा वस्तूसाठी. आता त्याच्यामध्ये आपण तिसरा प्रकार बघू, संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. संबंधी म्हणजे जसा आपल्याला संबंध दाखवायचा आहे, याचा संबंध त्याच्याशी, तर ज्यासाठी आपण ते संबंध दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतो त्याला आपण संबंधी सर्वनाम असे म्हणतो. जसं की कोणते कोणते उदाहरण आहे त्याच्यामध्ये? जो, जी, जे, ज्या. हे जे सर्वनाम हे संबंध दर्शवतात. दोन गोष्टीमधला, दोन व्यक्तीमधला संबंध दाखवतात, म्हणून याला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. त्याच्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम. ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. कोण, काय, कुणी, कोणाला, कुणास, कुणाचे, कोणत्या आणि कोणाचा, हे जे सर्वनाम आहे तर आपण याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून वापरतो. जसं की आपण नाही म्हणत का, उद्या कोण येणार आहे? कोण येणार आहे? तर यामध्ये हा जो कोण शब्द आहे हा काय? प्रश्नार्थक
हे म्हणजे आपण तिथं प्रश्न विचारतोय त्या समोरच्या माणसाला की कोण येणार आहे. मला माहित नाहीये कोण येतं, पण आपण त्याला विचारतो उद्या कोण येणार आहे. अजून एखादं उदाहरण, हे काय आहे, है ना? हे काय आहे. आपल्याला माहिती आहे का ते काय येतं? आपल्याला माहित नाही म्हणून आपण तिथे प्रश्न विचारतोय. त्या त्या व्यक्तीला बघून किंवा त्या वस्तूला बघून आपण विचारतो की हे काय आहे. म्हणजे हा जो काय शब्द आहे त्याला आपण काय म्हणतो, प्रश्नार्थक सर्वनाम. जसं की कुणी, कुणी पण आपण हे कुणी केले, बरोबर? हो. कोण, काय, कुणी, कुणाला, कुणास, कुणाचे, कोणत्या, कुणाच्या. तर हे शब्द प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून वापरतो. हे कुणाचे आहे. हे कुणाचे आहे, बरोबर. हो. कुणी कुणास बोलू नये, प्रश्नार्थक सर्वनामचे वाक्य. आता सेम बघा, शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत, बरोबर. मी बोललो होतं की कोण, कोण हा शब्द आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतोय, बरोबर. तर कोण, शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत, है ना? तर आपण हा कोण शब्द प्रश्नार्थक म्हणून वापरतो. तुझे नाव काय आहे, है ना? काय हा शब्द प्रश्नार्थक. वर्गात कचरा कुणी टाकला, बरोबर आहे की नाही? आपण कोण, काय, कुणी हे शब्द प्रश्न विचारण्यासाठी वापरलोय म्हणून त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. शिष्यवृत्ती कुणाला मिळाली, गणेशने आपल्या बरोबर कोणास आणले, हे पुस्तक कोणाचे आहे, बरोबर. हो. हो. होमवर्क कोणी नाही केला, है ना? गृहपाठ हा. कोणी नाही केला. आपण वापरू शकतो कोणी नाही केला. म्हणजे कोणी हा शब्द आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतोय. वर्गात कोण मस्ती करत होतं, बरोबर. आता सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम, की आपण त्याला विचारतोय कोण, काय, कोणास, कुणी, पण ते अनिश्चित आहे. जसं की जी सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली हे निश्चित सांगता येत नाही, त्या सर्वनामांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. त्याची उदाहरणं कोणकोणते? कोण, काय, कोणास, कुणी, कुणीतरी, कुणीही. आता आपण त्याची काही उदाहरणं बघू. सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम. कोण बाहेर आले आहे हे मला माहित नाही, बरोबर. हो. हो. कोण बाहेर आले हे मला माहित नाही, म्हणजे अनिश्चित आहे ते, माहित नाही. बाबांनी काय आणले ते सांगा. कुणी कुणास हसू नये, तुझ्या घरी कुणीतरी आले आहे, मंदिरात कुणीही नव्हते, बरोबर. हो. आता आत्मवाचक सर्वनाम म्हणजे किंवा स्वतः वाचक, की जे स्वतःबद्दल, मी स्वतः त्याला पाहिले, है ना? मी स्वतः त्याला पाहिले. तू स्वतः मोटर घेऊन जाशील का? तो आपणहून माझ्याकडे आला. तुम्ही स्वतःला काय समजता? स्वतःला, स्वतः, आपणहून, स्वतःला, हे जे आत्मवाचक सर्वनाम आहे, याला आपण आत्मवाचक का म्हणतो? कारण की हे आपण स्वतःसाठी वापरले, है ना? किंवा त्याने स्वतःहून किंवा आपणहून स्वतःसाठी वापरलेल्या सर्वनामांना आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. की जसे की कोणते कोणते? स्वतः, स्वतः, आपणहून, स्वतःला. जसे की आपण काय काय बघितलं. आता आत्मवाचक सर्वनाम, ज्या सर्वनामांचा अर्थ स्वतः असा होतो त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात, बरोबर. हे सर्वनाम वाचायच्या सुरुवातीला कधीच येत नाही. हे सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला कधीच येणार नाही, हे वाक्याच्या मध्येच येणार. बाकीचे सर्वनाम येऊ शकतात ना वाक्याच्या सुरुवातीला. तू काय आणले, तू येणार का, पण हे नाही येणार. मी स्वतः किंवा वाक्याच्या मध्येच येणार. जसं की आपण, पहिलं वाक्य मी, मग त्याच्यानंतर नाही येऊ शकत. ओके ओके ओके, पहिल्या वाक्यात
दुसरा शब्द येणार, त्याच्यानंतर स्वतः हे शब्द किंवा आपण हे शब्द येणार. वाक्याच्या सुरुवातीला आत्मवाचक सर्वनाम कधीच येणार नाही. आता इथं दिलेलं बघा, मी बोललो होतो की आत्मवाचक सर्वनाम वाक्याच्या सुरुवातीला कधीच येणार नाही. ही चारही वाक्यामध्ये आत्मवाचक सर्वनाम हे मधात आहे, सुरुवातीला नाही. जसं की आता काय, मी स्वतः त्याला पाहिले, तो आपण होऊन माझ्याकडे आला. तुम्ही स्वतःला काय समजता? तू स्वतः मोटार चालवशील का? बरोबर. जसं की आता स्वतः, आपण, स्वतःला आणि स्वतः हे काय आत्मवाचक सर्वनाम. हो बरोबर. हो आता आपण हे बघू, काही क्वेश्चन बघू. आता थांबा, थोडीशी आपण रिव्हिजन करू. आपण काय बघितलं? सर्वनाम है ना. हो. सर्वनाम, सर्वनामाचे आपण कधी वापरतो सर्वनाम? जेव्हा आपण वाक्यामध्ये जर नामाचा उल्लेख झालेला असेल आणि नामाचा उल्लेख पुन्हा पुन्हा करायचा आपण करत नाही, तर त्या जागी, नामाच्या जागी आपण सर्वनाम हे वापरतो. बरोबर. हो तर आता काही सर्वनामाचे काही किती उदाहरण आहे सर्वनामाचे? हे किती आहे? प्रकार किती आहे? प्रकार 6 आहे. 6 आहे बेटा, 6. थांबा, 6 प्रकार आहे सर्वनामाचे. हे पहा, किती प्रकार आहे? 6 प्रकार. कोणते कोणते? पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य. सर्वनामाचे 6 प्रकार आहे. कोणते कोणते? पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य आणि आत्मवाचक. हे आपण 6चे 6 प्रकार बघितले. सर्वनाम, काही मराठीतले सर्वनाम कोणते कोणते? मी, ते, ओके. आम्ही, तू, तुम्ही, तो, ते, त्या, हा, ही, है, हा, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः ही मराठीला सर्वनाम आहेत. आहे. व्हेरी गुड. हे झाले सर्वनामाचे प्रकार आणि आपण सर्वनामाचे 6 प्रकार बघितले. आता त्याच्यानंतर आपण त्याचे काही प्रश्न बघू. जसं की आता खालील वाक्यातील सर्वनामे ओळखा. मी सायकल चालवतो. त्याच्यामध्ये सर्वनाम कोणतं आहे? मी सायकल चालवतो. तो पर्वत खूप छान दिसत आहे. तो व्हेरी गुड. तो पर्वत खूप छान दिसत आहे. याच्यामध्ये कोणता येणार? तो. त्यानंतर मी दररोज अभ्यास करतो. मी. व्हेरी गुड. याच्यामध्ये पण येणार मी दररोज अभ्यास करतो मध्ये येणार मी. आता काही तुम्ही मनाला म्हणू शकता का सर्वनाम? मी दररोज खेळतो. मी दररोज टीव्ही पाहतो. आम्ही दररोज शाळेत जातो. हे काय? मी, आम्ही, आपण खेळू. हे काय सर्वनाम आहे. आता चला, धन्यवाद. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जाओ. घरी राहा, सुरक्षित राहा. बाय सर. थँक्यू सर. बाय.